प्रस्ताव आला होता, पण आम्ही निर्णय घेतला नाही, कुठेही पाठिंबा नाही। जे काही भूमिका कार्यकर्त्यांची असेल त्या स्तरावर त्यांनी घ्यावी। हनुमानजीचा विटंबना झाला आहे, मंदिरात होणारी चालीसा रस्त्यावर म्हणण्याचे दिवस झाले। बाळासाहेब मातोश्री म्हणजे बाळासाहेब हे समीकरण आहे, पुऱ्या देशाला माहिती आहे। मग आपण कार्यकर्त्यांनी बैठक घेतली होती, काही त्यांनी सांगितलं होतं की आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याच्या मानसिकतेत आहे, पण मी त्यांना सांगितलं की असा कुठलाही पाठिंबा देऊ नये आणि आत्ता तुमच्या माध्यमातून जे समजतंय त्याची लगेच शहानिशा करू आणि त्यांना पत्र देऊ। महाविकास आघाडी जी आहे ते तुमचा अजूनही पाठिंबा असल्याचं बोलत आहे आणि तुमचा फोटो लावून प्रचारसुद्धा करत आहे। मला वाटते माहीत नाही, मी माहिती घेऊन लगेच त्याच्यावर कारवाई करू। आपल्याकडे आला होता तो ठराव, प्रस्ताव आला होता, पण आम्ही निर्णय घेतला नाही, कुठेही पाठिंबा नाही। जे काही भूमिका कार्यकर्त्यांची असेल त्या स्तरावर त्यांनी घ्यावी। पण कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे, मीटिंग घेतल्यानंतर ठराव घेतल्यानंतर बच्चूभाऊंनी हे म्हटलेलं आहे की ठराव जर कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही तो विचार करू। नाही, मला असं वाटते का मी अजून काही त्याला हिरवी झेंडी दिलेली नाही आहे, त्याच्यानं प्रश्नच येत नाही। भाऊ, आज शनिवार आहे, शनिवार हा हनुमानजीचा दिवस मानला जाते। आज जर पाहिलं तर एक खूप मोठं वादळ आलं होतं आणि त्या वादळामध्ये नवनीत राणा यांचं मुख्य प्रचार कार्यालय जे आहे ते उडून गेलेलं आहे। कसं पाहताय सगळं? हनुमानजीचा विटंबनाच झाला आहे ना, मंदिरात होणारी चालीसा रस्त्यावर म्हणण्याचे दिवस आले। बाळासाहेबाच्या मातोश्रीवर ज्यांनी अख्ख्या देशाला हिंदुत्व सांगितलं त्यांचेच फोटो लावते आता ते। बाळासाहेब मातोश्री म्हणजे बाळासाहेब हे समीकरण आहे, पुऱ्या देशाला माहीत आहे। आणि तिथं आपण पाहतोय का अशा पद्धतीचं हनुमान चालीसा म्हणून मला वाटते अवमान झालेला आहे आणि हनुमानजीनं आज प्रसाद दिलेला आहे त्यांचा। चला, आमच्या विदर्भ टाइम्स यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट।